बातमी उपराजधानी नागपूरमधून। नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमधील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। आणि त्या मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांचा हायवेवर रास्ता रोको आंदोलन सुरू झालं। तर कंपनीच्या गेटवर उभे असलेल्या लोकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय नागपूरमधून। नागपूरमध्ये सोलार एक्सप्लोझिव्ह या कंपनीमधील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला। मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांचा हायवेवर रास्ता रोको आंदोलन सुरू झाला। तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या गेटवर उभे असलेल्या लोकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। आणि गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्या सोबत थेट नागपूरमधून जोडले गेलेत। गिरीश, आपण बघतोय मृतांच्या नातेवाईकांचा एका बाजूला हायवेवर रास्ता रोको सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या गेटवर उभ्या असलेल्या लोकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला आहे। नक्कीच आज सकाळी जो स्फोट झाला त्याचे हे पडसाद उमटलेले आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतो आणि पोलिसांकडून देखील त्या संपूर्ण परिसराचा आता ताबा घेण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे। वर्धावून अतिरिक्त चमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि गेटचा जो परिसर आहे तो पूर्णपणे आता रिकामी करण्यात आलेला आहे। रस्त्यावर उभे असलेल्या लोकांना सुद्धा या ठिकाणाहून जवळपास 500 मीटर लांब लोटण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, कारण नॅशनल हायवे 6चा ताबा त्यांनी घेतला होता। त्या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता। नेमका कंपनीच्या आत काय सुरू आहे ते आम्हाला कळायला हवं, आम्हाला माहिती मिळायला हवी असा आक्रोश त्या सगळ्या नातेवाईकांचा आणि स्थानिकांचा होता, स्थानिक पुढाऱ्यांचा होता। आणि त्यामुळे पोलिसांकडून आता आपण पाहतोय बघा, शस्त्रधारी पोलीस जे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। मोठी फौज या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कंपनीच्या बाहेरचा जो परिसर आहे तो पूर्णपणे रिकामी करण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग झालेली आहे। रस्त्या लावून हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आलेला आहे। जे लोक या ठिकाणी उपस्थित होते, गर्दी केली होती, त्या सगळ्यांकडून एकच प्रश्न विचारला जात होता की मदत नेमकी काय मिळणार आहे, मृतांना नेमकी काय मदत केली जाणार आहे, सरकारची भूमिका काय असणार आहे, स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि मालकाला सरकारकडून वाचवलं जातोय का, असा थेट सवाल जो आहे तो या लोकांकडून विचारला जात होता। मीडियावरती सुद्धा त्यांनी खापर फोडलेला आहे आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न आता निर्माण होतोय की कंपनी जो स्फोट झाला त्याची चौकशी सरकारकडून होणार आहे का, रुग्णांना मदत मिळणार आहे का, जखमींना मदत मिळणार आहे का। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच घोषणा केलेली आहे, पण तरी देखील कंपनीच्या माध्यमातून पुढे आलं नाही। त्यामुळे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश।